चिअर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्यातील शासकीय अधिकारी, सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय शिक्षण, क्रीडा विभागाशी संबंधित असणारे कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. पगारासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन आदेश असून काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 27 मार्च 2026 रोजीचा पगारासंदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवार्थ प्रणालीमधील, शालार्थ प्रणालीमधील जी माहिती आहे त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन आदेश आहे. सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व नियमित शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची माहिती भरण्यात आलेली आहे आणि सदर माहितीनुसार अधिकारी कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते आहरित होत असतं. सदर माहितीमध्ये त्यांच्या बँक खात्याच्या माहितीसोबतच संबंधित कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक नोंदवलेला असतो. एकंदरीतच पूर्ण माहितीमध्ये कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांची दुबार माहिती सेवार्थ प्रणालीत नोंद होऊ नये, तसेच कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यास दुबार वेतन अदा होऊ नये याकरता शासनानं ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या अनुसरून सर्व प्रशासकीय विभागातील सर्व अहरण व संवितरण अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व अहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, शालार्थ प्रणालीमधील अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांना माहे एप्रिल 2026 पेड इन मे 2026चं वेतन देयक जे आहे त्याच्या अगोदर KYC पूर्ण करून घ्यायची आहे. सदर KYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचं माहे एप्रिल 2026 पेड इन मे 2026चं वेतन आहरित करण्यात येणार नाही. सदर KYC पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेलं बँक खातं सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केलं असलं पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेलं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर असं खातं त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेलं बँक खातं अद्ययावत करण्यात येण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच जो बँक अकाउंट नंबर आधार क्रमांकाशी संलग्न आहे तोच आता कर्मचाऱ्याला त्याच्या पगारासाठी द्यावा लागणार आहे, अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर सेवार्थ प्रणालीत नोंदवलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदवण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती अद्ययावत करून घेण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आणि ही KYC प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि व्यक्तिशः पूर्ण करून त्यांचं प्रमाणपत्र अहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्याकडं म्हणजेच कोषागार कार्यालयाकडे जमा करायचं आहे. असं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सेवार्थ प्रणालीत देण्यात आलेली KYC अपडेशन रिपोर्टमध्ये सदर अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंद करायची आहे आणि सदर नोंद करत असताना KYC अन्वये पडताळणी करण्यात आलेला बँक खात्याचा तपशील व सेवार्थ प्रणालीत नोंदवण्यात आलेला बँक तपशील या दोहोंमध्ये साम्य असल्यास सदर नोंद घेण्यात यावी, अन्यथा प्रथम KYC केल्याप्रमाणे सेवार्थ प्रणालीत बँक खात्याचा तपशील अद्ययावत करावा. आणि या संदर्भात सदरचं परिपत्रक हे जे आहे हे सर्व जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय प्राथमिक, माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषीतर विद्यापीठे व त्याच्याशी संलग्नित असलेले मान्यताप्राप्त व अनुदानित शासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालये, संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील सदर शासन निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता एप्रिल पेड इन मे पगारासंदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी माहिती अपडेटेशन करून घ्यायची आहे. KYC जर केली नसेल तर ती त्वरित करून घ्यायची आहे, अन्यथा कर्मचारी, अधिकारी
निमसरकारी कर्मचाऱ्यांचं, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन जे आहे ते सेवार्थ प्रणालीमधून शालार्थ प्रणालीमधून होणार नाही. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती, महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा. धन्यवाद.